आज आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनावर आधारित सामान्य ज्ञान पर काही वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. याचे उत्तर देण्यासाठी आपणास 5 सेकंद वेळ देण्यात आला आहे. प्रश्न पहिला. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे कितवे पंतप्रधान होते? खाली दिलेले पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म केव्हा झाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोठे झाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म इलाहाबाद येथे झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू हे होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव स्वरूपराणी हे होते. पुढील प्रश्न घेऊयात. जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना चाचा नेहरू या टोपण नावाने ओळखले जात असे. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांना किती बहिणी होत्या? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना 2 बहिणी होते. पुढील प्रश्न घेऊयात. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव कमला नेहरू होते. पुढील प्रश्न घेऊयात. जवाहरलाल नेहरू यांच्या मुलीचे नाव काय होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मुलीचे नाव इंदिरा गांधी होते. पुढील प्रश्न घेऊयात. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदाची शपथ कधी घेतली होती? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान पदाची शपथ 15 ऑगस्ट 1947 रोजी घेतली होती. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदाची किती वेळा निवडणूक जिंकले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान पदाची 3 वेळा निवडणूक जिंकले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू कोणत्या राजकीय पाठीशी जोडले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या राजकीय पार्टीशी जोडले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू लंडन येथे कोणत्या कॉलेजमध्ये होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू लंडन येथे ट्रिनिटी कॉलेजमधून शिक्षण घेतले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू आपले शिक्षण पूर्ण करून कधी भारतात परतले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू आपले शिक्षण पूर्ण करून 1912 साली भारतात परतले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायद्याचे डिग्री कोणत्या विश्वविद्यालयामधून घेतली होती?
खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कायद्याची डिग्री केम्ब्रिज विश्वविद्यालयांमधून घेतली होती. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू होमरूल लीग मध्ये कधी भाग घेतला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी होमरूल लीग मध्ये 1917 साली भाग घेतला होता. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रथम कोणत्या आंदोलनासाठी अटक करण्यात आली होती? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना प्रथम असहकार आंदोलनामध्ये अटक करण्यात आली होती. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू किती साली इलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू 1924 साली इलाहाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष झाले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू हे कोणत्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू हे 1929 मध्ये काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम केव्हा भारताचा झेंडा फडकवला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सर्वप्रथम 26 जानेवारी 1930 साली भारताचा झेंडा फडकवला होता. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध पुस्तकाचे नाव डिस्कवरी ऑफ इंडिया हे आहे. पुढील प्रश्न घेऊयात. जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कधी प्रकाशित झाले होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. जवाहरलाल नेहरू यांचे डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक 1945 साली प्रसिद्ध झाले होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू केव्हा झाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मृत्यू 27 मे 1964 रोजी झाला होता. पुढील प्रश्न घेऊयात. जवाहरलाल नेहरू यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांचे वय किती होते? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे मृत्यूच्या वेळी 74 वय होते. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव काय आहे? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधी स्थळाचे नाव शांती भवन आहे. पुढील प्रश्न घेऊयात. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला होता? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारतरत्न हा पुरस्कार 1955 साली मिळाला होता. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस भारतात काय म्हणून साजरा केला जातो? खालील पर्याय काळजीपूर्वक वाचावेत. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.